रायगडमध्ये वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वातावरण तापलं. इतक्या वर्षांनंतर समाधी उकरून टाकण्याची आता चर्चा का? कोकण कडा संघटनेचा प्रशासनाला सवाल. रायगडच्या पायथ्याशी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची केली मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याचा कुठेही उल्लेख नाही. इतिहासकार इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. येत्या रविवारपर्यंत जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. तापमान 43°पर्यंत जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज. याबाबत नागरिकांनी काळजी घेण्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचं आवाहन. सोलापुरात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक वातावरण बदल होऊन पावसाची जोरदार सुरुवात. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या उकाड्यापासून सोलापूरकरांना दिलासा. अकोल्यामध्ये टोमॅटोला कवडीमोल भाव. आवक वाढल्यामुळे टोमॅटोचा बाजारभाव घसरला. टोमॅटोला प्रति किलो मागे 2.5 ते 5 रुपयांपर्यंत भाव. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. वाशिममधील बदललेल्या वातावरणाचा मूग पिकाला फटका. पिकावर कोकडा रोगाचा वाढता प्रादुर्भाव. चिमूर तालुक्यात मोखाळा नदीघाट परिसरात TN1 नावाची 3 वर्षांची वाघीण ट्रॅपमध्ये जेरबंद. शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मागणीनंतर वनविभागाची कारवाई. वाघीण जेरबंद झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. परभणी पंचायत समितीचा लाचखोर शाखा अभियंता ACBच्या जाळ्यात. नाली बांधकाम आणि अंगणवाडी संरक्षण भिंत कामाच्या मोजमाप पुस्तिकेसाठी मागितली 10,000ची लाच. घरझडतीत सापडले 80 ग्रॅम सोनं आणि 58,500 रुपये किमतीचे रक्कम. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेंना अटक. मराठीत बोलण्याचा अट्टहास करणाऱ्या मराठी तरुणाचा सत्कार केल्याप्रकरणी शुभम शेळकेंना अटक. शेळके यांच्या अटकेनंतर सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट. सीमा गावित आणि रेणुका शिंदेची पॅरोलसाठी हायकोर्टात याचिका. फाशीचं जन्मठेपेत रूपांतर करताना आरोपींना कोणतीही सवलत न देण्याचं कोर्टाकडून स्पष्ट. क्रूर बाल हत्याकांडातील आरोपींच्या अटकेस राज्य सरकारचा निषेध. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचा भाजपचा आरोप. हे धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. तहसील कार्यालयाच्या दारात अंगावर रॉकेल ओतून घेतल्याचा प्रयत्न केला. परभणीत सिंचन विहीर आणि गोठ्यांचं अनुदान थकलं. स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांचं जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन. 8 दिवसात पैसे नाही मिळाले तर जिल्हा परिषद इमारतीत उड्या मारण्याचा इशारा. साताऱ्यातील साखरवाडीमध्ये बौद्ध विहाराला जागा मिळावी या मागणीसाठी RPIचं अर्धनग्न आंदोलन. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. धुळ्यात विविध मागण्यांसाठी EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचं धरणे आंदोलन. विविध मागण्यांसाठी दिली आंदोलनाची हाक. महागाई भत्ता मिळावा. पेन्शनर पती पत्नीस मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची आंदोलकांची मागणी. सोलापुरातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचं थकीत अनुदान तातडीनं द्या. वाव महिला संघटनेची राज्य सरकारकडे मागणी. नाशिक शहरातील गंजमाळ परिसरात गाडीला धक्का लागल्यामुळे महिलेस शिवीगाळ करत मारहाणीचा प्रयत्न. कार चालकाविरोधात भद्रकाली पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. जालन्याच्या भोकरदनमधील आलापूर शिवारातील पिकाला आग. 15 एकरावरील गहू आणि मका जळून नष्ट. शेतीचं साहित्यही जळाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान. अमरावतीतील जवाहर नवोदय विद्यालयातील परिसरात असलेल्या जंगलात आग. अग्निशमन दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी हानी टळली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.